तर हाय सगळ्याला गुड मॉर्निंग भावा बहिणींना माझ्या पण. तर सक्रात झाली, निघालो आम्ही भटीवर जगायला. आता गेल्याशिवाय तर मार्ग नाही, काय खायचं पोटा पाण्याला. तर आईच्या चपात्या बघा जास्त मळल्या त्या, मी जाणार आहे म्हणून. आणि ह्यांना घेऊन जावा तर इथं लयच माणसं ही आहे ती आणि गुशी बी आहे त्या, म्हणून त्यामुळं. आणि तिथं मी इकलेच काम करणार आहे, यांना काय काम आहे ते मग अन्वीला बघत बघत मी हँडल करू शकते. तर हो का मी भांडी काढले, ती दिसतात का तुम्हाला? कुठं गेली का भांडी? हां हो का, इथं कोपऱ्यात भांडी काढली ती. तवा पातील गेल्या वर्षीचीच हे काय इकडं टाकली होती मोडीला, आता ती मला उपयोगीला आली. हाय हसती आय, मला म्हणती काय बाया मोड का तवा चालवलाय. तर तवा तुम्हाला दाखवू का? दे ग दीक्षा इकडं. आता काय करणार, नाही भाकर भाजली बाद झाल्या. अगा हे तवा, हे वाकडा आहे तवा, दिसते का तुम्हाला? दिसत असेल, हे वाकडा तवा आहे. तर भांडी काढायला तयारी चालली माझं येईन निवांत, पण आता आपल्याला बी काम आहे ती घरचे. तर का चालले आता बानूला घेऊन. काय करणार, आमच्या गावात कामं असते तर आम्ही कशाला गेलो असतो दुसऱ्याच्या गावाला. नाही जाऊ वाटत, पण आता काय करणार, अन्वीच्या दुधाचं हे लय अवघड होतंय ना. मग तेवढंच आपलं 4 पैसे येत्या, दूध पण चालू राहतंय. ही बी अन्वीचं पण इकडं बघत बघत 4 रुपये आपलं महाग पडत्यात. आणि आई बापाला तर कोण आहे, मस्त आहे ते. आता भाव बघत्यात, देतात आपलं जेव्हा मागन तेव्हा. पण त्यांचा पण संसार आहे तर, आणि त्यांना तरी सारखं मागून जमतंय का? मस्त त्यांचं कर्तव्य ती पार पाडतात. पण तर जाऊ द्या, मला काय कुणाला दुखवायचं नाही किंवा काय नाही. माझं दुःख माझ्यासोबत. तर सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली, अन्वीला घेऊन मी जाणार आहे कामाला. तर म्हणलं चला एक हेडव तर बनवा म्हणलं. आता काय तुम्हाला भटीवरलंच हेडव बघायला भेटतील कंटिन्यू. तर बघत जावा, आपल्या अन्वीच्या चॅनलला लाईक पण करत जावा, शेअर पण करत जावा. आता मस्त माझी तब्येत बरी नाही, पण मला इलाज नाही, करावंच लागतंय. आम्हाला अंगाकडे बघून नाही जमायचं, अंगाकडे बघून कसं जमायचं. तर हो का, याच्यातले भांडे काढले ते आईनं मोडीला काढली होती ती, पण उपयोगीला आली. तर आईच्या चालल्यात चपात्या ही बानूबाईला करायच्या. तर आता आईला ही यांना करमायचं नाही, पण त्यांना पण असं वाटतं ना की पुरीला दूध ही चालू राहावा. पैसे कुठनं देणार आहे, सारखं डोक्यात विचार असते ते. तर मी कपडे ही टाकते धुवून, येईन 10, 11, 12 वाजेपर्यंत गाडी. टमटम काय माहिती कोणची गाडी पाठवते ते मालक लोक. मग आता बघू काय होतं. तर मी पसारा ही बांधल्यावर दाखवूनच तुम्हाला गाडीत ही बसताना. आणि अन्वी सोबत असल्यावर तर मला हेड्याव काढायला येतच नाही, हे तर तुम्हाला पण माहिती आहे, बरोबर आहे का नाही? कारण अन्वीला एका हातात घेऊन जमत नाही, दोन्ही हात गुत्त्यात. मग मोबाईल कसं काढणार, बरोबर आहे का नाही? तर दीक्षा आपली इथं जाणार आहे शाळेत. दीक्षाला सांगितलंय समजून, पण इथं पण शाळेचं लईच अवघड आहे. पण काही इलाज नाही, शिकावं तर लागतं याच. तर चला, हेड्याव आवडला असला तर नक्कीच लाईक करा आणि कंटिन्यू हेड्याव बघत राहा. पुढचे हेड्याव तुम्हाला खूप छान छान असे कामाचे माझे बघायला भेटतील. तर चला, बाय.